एव्हरीवन, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर बघा, मग आज मी तुम्हाला फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग करायचा तर हे सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला फ्रॉकसाठी शोल्डर मुंडा कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यावे तर हे समजतच नाही। तर आज मी तुम्हाला फ्रॉकची कटिंग स्टिचिंग सगळं कॅल्क्युलेशन हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा बेबी फ्रॉक सहजच कटिंग आणि स्टिचिंग करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून असा छानसा फ्रॉक सहजच कटिंग आणि स्टिच करता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा असा छानसा फ्रॉक सहजच शिवता येईल। ठीक आहे, हे बघा, हा फ्रॉक शिवण्यासाठी कपडा घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा कपडा खूप सुंदर आहे। हे बघा, त्याला बॉर्डर आहे आणि त्या कपड्याला पूर्ण असं सेम त्याच कलरचं म्हणजे ब्लॅक कलरचंच टिकली वर्क केलेलं आहे। आणि या फ्रॉकला लावण्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे। तर आता आपण बेबी फ्रॉक शिवणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला त्याची कटिंग सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपण कटिंग कुठे करत असतो? अस्तरवर। तर आता अस्तरवर आपण कटिंग करून घेऊयात। तर हे बघा, हा डबल कपडा आहे आणि तो परत आपण फोल्ड केलेला आहे, म्हणजे किती एकूण 4 पदरी आपल्याला कपडा घ्यायचा असतो। तर हे बघा, मी ह्या पद्धतीने आडवा टाकून घेतलेला आहे आणि ही आहे त्याची बंद बाजू। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपण याची वरचा भाग कट करणार आहोत। तर हे बघा, इथून आपण टाकणार आहोत याची कमर उंची। तर ह्या फ्रॉकची कमर उंची आहे 8 आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी घेणार आहोत आपण, म्हणजे किती झाले 9। तर हे बघा, इथे 9 ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक मार्किंग इथे पण 9 ची करून घेऊयात। ठीक आहे, म्हणजे ते क्रॉस जाणार नाही, आपलं व्यवस्थित स्ट्रेट जाईल। ठीक आहे, तर हे आता आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊयात। ही झाली कमर उंची। यानंतर आपण टाकणार आहोत शोल्डर। तर हा आपल्याला स्लीवलेस शिवायचा आहे। तर आपण याचं शोल्डर घेणार आहोत 4, कारण की याचं पूर्ण शोल्डर आहे 8 आणि आपण टाकताना त्याचं टाकत असतो निम्म, म्हणजे 8चं निम्म किती होतं 4। तर इथे आपण 4 टाकलेला आहे आणि याची गळा रुंदी 2 इंचाची घेणार आहोत आपण। तर हे बघा, इथे याचा मुंडा पण घेणार आहोत आपण 4 इंचाचा। तर हे बघा, इथे मुंडा ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर याची छाती आहे 21। तर आता आपल्याला 21चा चौथा भाग टाकायचा आहे। ते 21चा चौथा भाग किती होतो बरं? जर अवघड जात असेल तर सपोज तुम्ही समजा 20च आहे, तर 20चा चौथा भाग किती होतो? 5। ठीक आहे, आणि ते वरचं 1 इंच आहे, म्हणजे किती झालं? 5.25, म्हणजे 5 आणि 2 लाईन। आणि याचा कमर घेर पण किती आहे? 21च आहे, तर म्हणजे सेम झालेला आहे 5 आणि 2 लाईन। आणि आता याच्या पुढे आपण 1.5 इंच 2 इंच आपल्याला जेवढं मार्जिनसाठी हवं आहे तेवढं घ्यायचं आहे। ठीक आहे, तर हे बघा, इथे मी 1.5 इंच मार्जिनसाठी घेत आहे। सेम खालच्या साईडला पण 1.5 इंच मार्जिनसाठी घेणार आहोत आणि आपण हे जॉईन करून घेऊयात। तर आता आपण याचा मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत। तर मुंड्याचा शेप कसा द्यायचा आहे? आता सेमच द्यायचा आहे दोन्ही पण साईडचा, का? कारण की हा स्लीवलेस आहे त्यामुळे। ठीक आहे, तर हे बघा, ठीक आहे, तर आता आपण हे कट करून घेऊयात आधी। तर हे बघा, हे कट केलेलं आहे, तर इथे जॉईंट आहे, तर आपण ते सेपरेट करून घेऊयात सगळ्यात आधी। आता यानंतर आपण याचा पुढचा गळा आणि मागचा गळा पण कट करून घेऊयात। तर हे बघा, इथे आपण गळा रुंदी घेणार आहोत 2 इंच। तर हे बघा, इथे
2ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण याचा पुढचा गळा घेणार आहोत 3, ठीक आहे। तर इथे पुन्हा एक 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। आणि याला गोल शेप देऊन घेऊयात आपण, ठीक आहे। तर हा कट करून घेऊयात आता। ठीक आहे। त्यानंतर आता बॅक साइडचा गळा पण आपण कट करून घेणार आहोत। तर सेम बॅक साइडला पण आपल्याला इथे 2 इंचाचीच गळा रुंदी टाकून घ्यायची आहे आणि बॅक साइडचा गळा टाकणार आहोत आपण 2, ठीक आहे। आणि तो पण सेम आपल्याला गोलच शेप घ्यायचा आहे त्याचा पण। तर इथे बघा शेप देऊन घेऊयात गोल, ओके। तर तो आपण कटिंग करून घेऊयात। तर हे बघा, हे आणि हे म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग आपण दोन्ही पण कटिंग करून घेतलेले आहे, ठीक आहे। तर आता आपण याचं खालचं पोर्शन कट करून घेऊयात। तर हे बघा, आता आपण याची कमर उंची घेतली होती 8 इंच आणि याची पूर्ण उंची आहे 17। तर 17 मधून आपल्याला जी कमर उंची आहे ना ती वजा करायची आहे, म्हणजे 17 वजा 8 तर किती होतात 9। तर हे बघा इथे 9ला मार्किंग करून घेऊयात आणि 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी लागणार आहे, म्हणजे किती झाले 10। तर हे बघा इथे 10ला मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे। आणि हा पॉइंट आपण जॉईन करून घेऊयात। ठीक आहे। तर हे बघा, हे डबल लेयर मध्ये आहे, तर आपण हे कट करून घेऊयात। ठीक आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे किती घेतलेला आहे, तर जेवढे आपल्याला प्लेट्स हवे आहेत तेवढं आपण घेऊ शकतो। तर आता ॲक्च्युली आपण सध्या एवढं कट करून घेतलेलं आहे, तर हे झालं अस्तर। पण याबरोबरचा जो कपडा आहे ना त्याला खाली वर्क आहे, ते बघा मी तुम्हाला दाखवून घेते। हे बघा ह्या पद्धतीचं, तर हे फक्त एका साईडला आहे, कपड्याच्या दोन्ही साईडला नाही आहे, हे बघा। तर यामध्ये आपल्याला पुढचं आणि मागचं दोन्ही पण बसवायचं आहे। तर हे फोल्ड केल्यानंतर जेवढं राहत आहे ना तेवढंच आपण ॲक्च्युली अस्तर पण घेणार आहोत, ठीक आहे। सध्यापुरता फक्त मी हे कट केलेलं आहे, त्यानंतर आपण दोन्ही सेम करून घेऊया। तर आता आपण हे अस्तर ठेवून हा जो कपडा आहे ना फ्रॉकसाठीचा तो कट करून घेऊयात। तर सगळ्यात आधी आपण हे खालचा पार्टच कट करून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आपल्याला। हे बघा बरोबर डबल फोल्ड करून, ठीक आहे। त्यावर आता आपण हे ठेवून घेऊया। तर हे बघा, हे थोडंसं एक्स्ट्रा आहे, तर आपण हे अस्तर कमी करून घेऊयात। तर हे बघा मी हे कडेचं एवढं कट करून घेते। हे बघा, हे तर दोन्ही पण सेम झालेलं आहे, ठीक आहे। तर आता आपण इथे कट करून घेऊया। तर हे बघा खालच्या पार्टसाठी आपण हे कट करून घेतलेलं आहे। आता आपण वरचा पार्ट कट करून घेणार आहोत। हे सेम आपल्याला तसंच ठेवायचं आहे। हे बघा, हे डबल फोल्ड केलेलं आहे। त्यानंतर हे बघा इथून अजून एकदा फोल्ड करायचं आहे आपल्याला, ठीक आहे। आणि आता आपण कटिंग केलेला पार्ट यावर ठेवून घेऊयात। तर कुठला पण एक ठेवला तरी चालेल, कारण की दोन्ही पण आपलं सेमच आहे। हे बघा, तर मी हे ठेवते। गळे तर आपण स्टिच करतानाच कट करणार आहोत आणि थोडंफार मार्जिन ठेवून आपण कट करूयात। तर इथे बघू शकता तुम्ही, हे पुढचा भाग अस्तर आणि जो फ्रॉकसाठीचा कपडा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आणि जो खाली लावण्यासाठी पण। तर हे बघा, मी तुम्हाला हा पूर्ण बेबी फ्रॉक कसा कट करायचा ते सांगितलेला आहे।
तर हा वरचा पार्ट म्हणजे कमरेचा वरचा पार्ट आणि हा खालचा पार्ट आपल्याला सेपरेट कट करायचा असतो. तर तो पण कसा करायचा आणि जी पूर्ण उंची आहे त्यातून आपल्याला कमर उंची पण कट केल्यानंतरच हा खालचा पोर्शन कट करायचा असतो. तर ते पण व्यवस्थित सांगितलेलं आहे की किती वजा करायचं, मार्जिनसाठी किती ॲड करायचे. ठीक आहे. तर ही पूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता आपण बेबी फ्रॉक शिवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपण याचा वरचा भाग शिवायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी काय करणार आहोत आता आपण, हे बघा, हा आधी मी पुढचा भाग घेतलेला आहे आणि हे जे कटिंग केलेलं आहे त्यातला पण एक पार्ट घेतलेला आहे. तर तो हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर हा कटिंग केलेला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे. एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे पण तो. तर हे बघा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आपण याला इथे पिना लावून घेऊयात म्हणजे आपलं सरळ होईल आणि आपल्याला ते स्टिच करायला पण सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा इथे आपण पिना लावून घेतलेल्या आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या गळ्याच्या साईडला आणि हा जो मुंडा आहे ना त्या साईडला टिप मारून घेणार आहोत. तर हे बघा इथे गळ्याच्या साईडला आणि मुंड्याच्या साईडला आपण टिप मारून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा जो मधला कपडा आहे तो कट करायचा आहे आणि हा जो मुंड्याच्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आता, ह्या गळ्याला आणि ह्या मुंड्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. त्यामुळे काय होईल, गळ्याचा शेप असो किंवा मुंड्याचा शेप असो एकदम प्रॉपर गोल येईल. तर आता कट्स मारून झाल्यानंतर काय करायचं, हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित शोल्डर वगैरे बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बघा आणि आता काय करायचं आहे, हे बघा ह्या गळ्याला आणि हा जो आपला मुंडा आहे ना त्याला व्यवस्थित वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा इथे गळ्याच्या साईडला आणि ह्या शोल्डरला पण दाबटीप देऊन घेतलेले आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे बघा हे ॲज इट इज जॉईन करून घेणार आहोत आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. तर हे बघा हा पुढचा भाग आपला झालेला आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला याचा बॅक साईड पण स्टिच करून घ्यायचा आहे. तर हे बघा हा बॅक साईड पण आता आपण पूर्ण शिवून घेतलेला आहे. तर आता काय करायचं, इथे आपण बॅक साईडला चेन लावणार आहोत. तर हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे आणि जिथे मार्किंग करणार आहोत ना तिथे आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे कट करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पार्टला आणि ह्या पार्टला दोन्ही पण पार्टला पट्टी लावून घ्यायची आहे. तर हे बघा ही पट्टी घेतलेली आहे तर ती आता आपण इथे लावून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आता, हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे.
ठीक आहे, हे बघा. आणि एक टीप अजून वरच्या साईडला पण आपल्याला देऊन घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या दुसऱ्या साईडला पण तशीच पट्टी लावून घ्यायची आहे. हे बघा, ह्या पट्ट्या लावून घेतल्यानंतर आपल्याला चेन लावायची आहे. तर हे बघा, ही चेन घेतलेली आहे. ठीक आहे, तर ती ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आपल्याला आणि इथून लावून घ्यायची आहे. आणि ही आपण अशी नंतर फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा, अशी फोल्ड करायची आणि टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. बघा, इथे आपण चेन पण लावून घेतलेली आहे. तर ह्या साईडनी जी आहे ना, ती एकदम जवळून टिप मारून घेतलेली आहे. आणि ह्या साईडची जेव्हा लावायची होती आपल्याला चेन, त्यावेळेस आपण काय केलेलं आहे, हे बघा, ही त्यावर अशी टाकलेली आहे आणि इथून टिप घेतलेली आहे. म्हणजेच कसं, इकडच्या साईडला इथून टिप घेतली आणि इकडच्या साईडला हे बघा, इथून यावरून टिप घेतलेली आहे. म्हणजे ती चेन लावल्यानंतर आपली ती चेन आहे की नाही अशी इनविजिबल दिसेल. आलं लक्षात? त्यामुळे आपण ही ह्या पद्धतीने लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करणार आहोत, हे बघा, ही खालची एक्स्ट्राची चेन कट करून घेऊयात आपण. तर हे बघा, तर इथे आपण चेन पण लावून घेतलेली आहे. आता यानंतर आपण हे बघा, हे दोन्हींचं शोल्डर जॉईन करून घेऊयात, पुढच्या भागाचं आणि मागच्या साईडचं. ठीक आहे, तर साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण हे जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, आपण शोल्डर पण जॉईन करून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. ओके, आता यानंतर काय करणार आहोत, आपण इथे खालचा पार्ट जॉईन करून घेऊयात. तर हे बघा, हे ह्या पद्धतीने सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे जे आपण कटिंग केलेलं आहे ना, तर सगळ्यात आधी हा जो पोर्शन आहे ना, तो आपल्याला जॉईन करायचा आहे. तो आपण इथे उलटा ठेवून घेणार आहोत. ठीक आहे, तर आधी त्याचं सेंटर काढून घेऊयात आपण. आणि हे बघा, हा याचा सेंटर. ओके, तर इथे तो सेंटर ठेवायचा आहे आपल्याला. पण लक्षात राहू द्या, हा जो भाग आहे तो आपण सरळ ठेवलेला आहे आणि हा जो पार्ट आहे तो त्यावर आपण उलटा ठेवलेला आहे. हे बघा. ठीक आहे, तर आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आपण जॉईन करून घेऊयात. साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवू. ओके, तर हे लावल्यानंतर आता त्यावर आपल्याला जो अस्तर आहे ना, आपण कटिंग करून घेतलेलं, ते लावायचं आहे. हे बघा, त्यावर ठेवायचं आहे आणि प्लेट्स टाकत टाकत जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण हे पण जॉईन करून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात, हे बघा, ह्या पद्धतीने प्लेट्स आलेले आहेत. ठीक आहे, सेम ह्याच पद्धतीने आपण इथे बॅक साईडला पण खालचा पार्ट प्लेट्स टाकत टाकत जॉईन करून घेणार आहोत. तर हे बघा, ह्या साईडली पण आपण प्लेट्स टाकत टाकत जॉईन करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करणार आहोत आपण, हे बघा, इथे एक पट्टी लावणार आहोत. तर मी गोल्डन कलरची लावणार आहे. हे बघा, ही कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही गोल्डन, रेड कुठली पण लावू शकतात, कारण की ब्लॅक कलरवर कुठली पण मॅच होते. ठीक आहे.
बघा ही पट्टी लावून घेतली आहे, ही एक्स्ट्राची आपण दोन्ही साईडची कट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा आता काय करणार आहोत, सेम ह्याच गोल्डन कपड्याचा आपण इथे मध्ये एक लावायला बो बनवून घेऊयात. तर हे बघा हा कपडा घेतलेला आहे. तर जेवढी साईजचा बो हवा असेल तेवढं हे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मी आता हे दोन्ही पण साईडचं उलटं केलं आणि जॉईन करून घेते. तर हे बघा हे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. तर आता काय करायचं आहे, हे बघा कुठल्या पण एका साईडला कट्स मारायचा आहे. हे बघा आणि त्यातून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे उलटं करून. ठीक आहे. त्यानंतर हे आपण असं प्रेस करत दोऱ्याने शिवून घेणार आहोत आणि मग लावणार आहोत. आता हे झाल्यानंतर काय करणार आहोत, आपण इथे फ्रॉकला लावण्यासाठी नॉड पण बनवून घेऊयात. हे बघा हे उलटं करून आपण टिप मारून घेऊयात. जेवढी जाडीची नॉड पाहिजे नाही ना तेवढं ठेवून. ठीक आहे. तर हे बघा ही नॉड आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. तर हे बघा ह्या नॉडला आपण टिप मारून घेतलेली आहे. तर काय करायचं आहे, आता ह्या दोन सेम साईजच्या आपल्याला कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा ह्या दोन कट करून घेते आहे. ठीक आहे. तर यानंतर आता आपण ह्या फ्रॉकला फिटिंग टाकून घेऊयात. तर हे बघा ही आपल्याला उलटी करून घ्यायची आहे फ्रॉक. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता काय करणार आहोत आपण इथे, तर हे बघा याची छाती आहे 21 आणि कमर पण आहे 21, दोन्ही पण 21 आहे. तर त्याचं निम्म होतं 10.5 21चं. ठीक आहे. तर आपण अर्धा इंचाचं थोडंसं मार्जिन राहू देऊयात आणि 11ला इथे मार्किंग करून घेऊयात. हे बघा ते मध्ये बरोबर 5.5 आलेला आहे आणि इकडे पण हे बघा 11ला मार्किंग करून घेत आहे. सेम कमरेच्या साईडला पण आपण 11ला मार्किंग करून घेऊयात. ओके. तर आता इथून टिप मारून घेणार आहोत आणि ही टिप मारायच्या आधी काय करायचं आहे, हे बघा ही जी नॉड आहे ना ती आपल्याला मध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने ती बरोबर इथे कमरेच्या तिथे ठेवायची आहे आणि आपण टिप मारून घेऊयात म्हणजे ती मध्ये पॅक होईल. ठीक आहे. तर दोन्ही साईडने तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला पण हे बघा ही नॉडमध्ये टाकून घेऊयात आणि जी मार्किंग केलेली आहे ना तिथे टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा तर इथे 1-2 टिपा एक्स्ट्रा पण मारून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा आता आपण हे सरळ करून बघूयात कसं झालंय ते. हे बघा ह्या नॉट बरोबर आपली आतून लागली गेलेली आहे, त्यामुळे काय झालं आपल्या फ्रॉकला खूप लुक पण आलेला आहे. ठीक आहे.
हे बघा इथे चेन आहे बॅक साईडला, ठीक आहे। तर ही नॉट पण आपली एकदम परफेक्ट लागली गेलेली आहे। तर खूप सुंदर अशी फ्रॉक दिसते। तर आता आपण काय करूयात, इथे बो लावून घेणार आहोत। तर हे बघा, हे जे बनवून घेतलेलं आहे ना, ते ह्या पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊयात सेंटरला। हे बघा, सेंटरला बरोबर ह्या पद्धतीने पकडून आपण इथे सुईने पॅक करून घेणार आहोत। ह्या गोल्डन कपड्याचीच एक पट्टी घेतलेली आहे आणि ती आपल्याला फोल्ड करून इथे गोल गोल करून एकदम पॅक अशी लावून घ्यायची आहे। हे बघा, ठीक आहे। तर ही इथे कट करून घेऊयात आणि त्याचे दोरे निघू नये त्यामुळे ती ह्या पद्धतीने इथे फोल्ड करून आपण सुईने पॅक करून घेणार आहोत। ठीक आहे। तर आता ही बो आपण इथे सेंटरला लावून घेणार आहोत। तर हे बघा, इथे आपली फ्रॉक पूर्ण शिवून झालेली आहे। तो खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि याचा कपडा पण खूप छान होता। इथे मध्ये बघा आपण बो बनवून घेतलेली आहे, तरी ब्लॅक कलर व कुठला पण कलर मॅच होतो। तर तुम्ही इथे रेड कलरचा पण कपडा यूज करून बो आणि ही पट्टी तयार करू शकतात, पण मी इथे गोल्डन कलरचा कपडा यूज केलेला आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला ही बेबी फ्रॉक कशी कट करायची आणि कशी शिवायची हे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि हा बो पण कसा बनवायचा आणि तो कसा लावायचा ते पण सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपण ह्या फ्रॉकला चेन लावून घेतलेली आहे। तर हे बघा, ती चेन कशी लावायची ते पण सांगितलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या चेनला पण खूप फिनिशिंग आलेली आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की जमेल। खूप सोपी पद्धत आहे ही फ्रॉक शिवण्याची। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक यू।